विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सरफेस टेन्शन ही जी फिजिकल प्रॉपर्टी होती, या फिजिकल प्रॉपर्टीचं आपण डिटर्मिनेशन स्टॅलॉगोमेट्रिक मेथडनं सरफेस टेन्शन कसं डिटरमाइन करायचं हे बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपण दुसरी मेथड बघणार आहोत, डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन बाय यूजिंग डिफरन्शियल कॅपिलरी राईज मेथड. मेथडचं नाव काय बघा, डिफरन्शियल कॅपिलरी राईज मेथड. या मेथडनं आपण काय करणार आहोत, या सरफेस टेन्शन मोजणार आहोत. ही जी मेथड आहे ही व्हेरी ओल्ड मेथड आहे, खूप जुनी अशी ही मेथड आहे. या मेथडमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हे सगळं मी आता डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण सगळ्यांनी बघा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. तर दिस इज ओल्डेस्ट मेथड अँड प्रोव्हाइड्स simple means for the determination of surface tension. Due to property of surface tension, here the liquid moves up to a thin tube that is capillary, which is called as capillary rise. म्हणजे आपलं जे लिक्विड असणार आहे, हे लिक्विड जे आहे, हे लिक्विडला सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी असल्यामुळं जेव्हा एखाद्या लिक्विडमध्ये आपण एक थिन ट्यूब किंवा कॅपिलरी आपण डीप करणार, त्यावेळी ते लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये एंट्री करणार आहे आणि ते जे एंट्री करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅपिलरी राईज असं म्हणणार आहोत. आता यासाठी आपण कसं सरफेस टेन्शन मोजायचं या मेथडनं ते आपण बघूया. तर बघा, मी तुमच्यासमोर आता एक्सपेरिमेंटल प्रोसिजर आणि कॅल्क्युलेशन्स सांगणार आहे या डिफरन्शियल कॅपिलरी मेथडचं. मी पहिल्यांदा प्रिन्सिपल सांगतो, कोणत्या तत्वावरती ही मेथड काम करते. आता हे तत्व कोणतं आहे बघा, नीट लक्ष द्या. इफ द इंटरमोलेक्युलर अट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन लिक्विड्स, इफ द इंटरमोलेक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन लिक्विड्स अँड कॅपिलरी वॉल्स, बघा काय म्हणते मी, इंटरमोलेक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, कोणामधले इंटरमोलेक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन लिक्विड्स अँड कॅपिलरी वॉल, म्हणजे ज्या लिक्विडमध्ये आपण कॅपिलरी डीप करणार आहोत त्या कॅपिलरीची वॉल म्हणजे त्याच्या आतली जी काही भिंत असणार आहे ती कॅपिलरीची आतला पोर्शन आणि लिक्विड यांच्यामध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे दॅट इज स्ट्रॉंगर, हे स्ट्रॉंग असणार आहे दॅन दोज बिटवीन द लिक्विड मोलेक्युल्स. हे कोणापेक्षा जास्त असणार आहे, जे आपण लिक्विड घेणार आहे त्या लिक्विडमध्ये जे काय लिक्विड मोलेक्युलचं आपापसामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स कुणामध्ये असणार आहे, लिक्विड्स आणि त्यामध्ये इन्सर्ट केलेली जी कॅपिलरी वॉल आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. अँड दिस इज द ॲडिशन अँड कोहेजन फोर्सेस. आता ॲडिशन फोर्स म्हणजे कोणता आला बघा, अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड्स अँड कॅपिलरी वॉल्स, हा ॲडिशन कोर्स येणार आहे, ॲडिझिव्ह फोर्स येणार आहे. आणि लिक्विड मोलेक्युल्समध्ये जो फोर्स असणार आहे तो फोर्स कोणता असणार आहे, कोहेजिव्ह फोर्स असणार आहे. अँड देअरफॉर यामुळं ॲडिझिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर दॅन कोहेजिव्ह फोर्स असल्यामुळं ते लिक्विड जे असणार आहे, लिक्विड वेट्स द कॅपिलरी वॉल्स अँड इट रायझेस into capillary up to certain level to concave meniscus, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव हे तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलं आहे. कॉन्केव मिनिस्कस म्हणजे अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं, आणि कॉन्व्हेक्स म्हणजे कसं असेल, अशा पद्धतीनं असतो. तर कॉन्केव मिनिस्कसपर्यंत ते लिक्विड काय होणार आहे, ते राईज होणार आहे. दिस इज द प्रिन्सिपल. दिस फिनॉमिना is consequence of surface tension and it is applied to determine surface tension of liquid. अजून एकदा मी प्रिन्सिपल सांगतो, कसं प्रिन्सिपल आहे बघा. इफ द इंटरमोलेक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन लिक्विड अँड कॅपिलरी वॉल्स दॅट इज ॲडिझिव्ह आर स्ट्रॉंगर दॅन दोज बिटवीन द लिक्विड मोलेक्युल्स दॅट इज कोहेजन, द लिक्विड्स वेट्स द कॅपिलरी वॉल्स and it rises in capillary up to the certain level,
from concave meniscus, and this phenomena is consequence of surface tension and it is applied to determine surface tension of liquids. आता यासाठी आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं होतं आपण हे बघूया. यासाठी काय करायचं आहे बघा, आपल्या या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक आपण बीकर घ्यायचं आहे आणि त्या बीकरमध्ये सर्टन लिक्विड घ्यायचं आहे आणि त्या लिक्विडमध्ये काय करायचं आहे, एक कॅपिलरी ट्यूब ज्याची रेडियस आर असणार आहे अशी कॅपिलरी ट्यूब त्यामध्ये काय करायची, डीप करायची. अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस इज डिप्ड व्हर्टिकली इनटू द लिक्विड. The liquid enters into capillary with the formation of liquid column of height h having concave meniscus. म्हणजे आपण ज्यावेळी एक बीकर घेणार आणि त्यामध्ये सर्टन लिक्विड घेणार आणि ते लिक्विड भरल्यानंतर त्यामध्ये व्हर्टिकली एक कॅपिलरी काय करायची, आपण त्यामध्ये डीप करायची. ज्यावेळी कॅपिलरी आपण डीप करतोय त्या कॅपिलरीचं रेडियस काय असणार आहे, आर इतकी रेडियस असणार आहे. ज्यावेळी कॅपिलरी आपण त्या लिक्विडमध्ये इन्सर्ट करणार, इंट्रोड्यूस करणार, डीप करणार, त्यावेळी त्या बीकरमध्ये असणारं जे लिक्विड आहे ते लिक्विड काय करणार आहे, ते कॅपिलरीमध्ये एंट्री करणार आहे. आणि ते किती कुठंपर्यंत एंट्री करेल, त्याच्या कॉलमची जी काय हाईट असेल ती हाईट काय असणार आहे, लिक्विड कॉलमची हाईट एच इतकी होणार आहे आणि त्याचा मिनिस्कस जो असेल तो कॉन्केव्ह मिनिस्कस असणार आहे. नाउ सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट डिस्टन्स ॲक्टिंग ॲट अन टँजंट टू मिनिस्कस सरफेस. म्हणजे आता तुम्ही जर या डायग्राममध्ये बघितलं, ज्यावेळी या लिक्विडनं या कॅपिलरीमध्ये एंट्री केली त्यावेळी तिथं वरती जर आपण बघितलं 2R लिहिले बघा डायग्राममध्ये, या 2Rच्या खाली बरोबर असा एक कर्व दिसतोय तुम्हाला. त्या कर्वपर्यंत म्हणजे तो जो मिनिस्कस आहे तो मिनिस्कस कॉन्केव्ह मिनिस्कस आहे आणि तिथंपर्यंत त्या लिक्विडनं काय केलेले आहे, एंट्री केलेली आहे. तिथंपर्यंत त्या लिक्विडनं एंट्री केली आणि म्हणून तो जो काय आहे तिथंपर्यंत त्या लिक्विड कॉलमची काय झाली, हाईट झाली. आणि त्या लिक्विड कॉलमच्या हाईटला जर आपण सरफेस टेन्शनच्या डेफिनेशननुसार बघितलं, सरफेस टेन्शन इट इज नथिंग बट फोर्स पर युनिट डिस्टन्स ॲक्टिंग ॲट अ टँजंट टू मिनिस्कस ऑफ द सरफेस. त्यामुळे तिथं आपण जर राईट अँगल काढला आणि राईट अँगल काढला तर तिथं आपल्याला काय मिळते बघा, आपल्याला एक अँगल मिळेल. तो कॉन्टॅक्ट अँगल जो असणार आहे तो थीटा हा कॉन्टॅक्ट अँगल मिळणार आहे आणि याची व्हॅल्यू जी असणार आहे ती कशी असेल, गॅमा कॉस थीटा इतकी असणार आहे. या डायग्राममध्ये इथं एच जी दाखवलेली आहे ती बघा, या लिक्विड लेवलपासून 2R पर्यंत जिथं तो कॉन्केव्ह मिनिस्कस आहे तिथंपर्यंत 2R असं म्हटलेलं आहे. आणि ही काय झाली, मग आता यानुसार आपल्याला काय करावं लागेल, टोटल सरफेस टेन्शन कसं आहे हे काढावं लागेल. कारण आता एक अपवर्ड डिरेक्शननं फोर्स असणार आहे, दुसरा डाऊनवर्ड डिरेक्शननं फोर्स असणार आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळी हे लिक्विड इक्विलिब्रियमला जाईल किंवा या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल ॲट इक्विलिब्रियम फोर्स, इक्विलिब्रियम स्टेट अपवर्ड फोर्स इट इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स असेल. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय मेजर करावं लागेल, अपवर्ड फोर्स मोजावं लागेल. अपवर्ड फोर्स जो आहे देअरफॉर अपवर्ड फोर्स इट इज इक्वल टू 2πr cos थीटा. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2πr गॅमा कॉस थीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे अपवर्ड फोर्सची. यामध्ये आपण जर बघितलं तर 2πr अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2πr गॅमा कॉस थीटा. यातला जो आर असणार आहे, ही आर म्हणजे काय आहे, त्या कॅपिलरीची रेडियस आहे, गॅमा सरफेस टेन्शन आहे आणि कॉस थीटा, थीटा जो आहे तो काय आहे, टँजंट अँगल आहे किंवा इथं कॉन्टॅक्ट अँगल आहे जो आपण मोजलेला आहे, कॉस थीटाच्या फॉर्ममध्ये मोजलेला आहे. नाऊ आता जर आपण यामध्ये बघितलं तर आर इज रेडियस ऑफ कॅपिलरी, गॅमा इज सरफेस टेन्शन, थीटा इज कॉन्टॅक्ट अँगल. फॉर मोस्ट ऑफ द लिक्विड्स, भरपूर लिक्विड्समध्ये काय होतं बघा, फॉर मोस्ट ऑफ द लिक्विड्स वेटिंग परफेक्ट अँड थीटा इज इक्वल टू 0. म्हणजे वेटिंग जे असतं, कॅपिलरीचं वेटिंग जे असतं ते काय असतं, परफेक्ट असतं. त्यामुळे थीटाची किंमत जी असते ती थीटाची किंमत काय येते, 0 येते. आणि जर थीटा 0 असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते, 1 असते. त्यामुळे जर ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर अपवर्ड फोर्स जो आहे तो अपवर्ड फोर्स आपल्याला कसा मिळेल, 2πr गॅमा कॉस थीटाची किंमत काय येईल, कॉस 0 1 येणार आहे. त्यामुळे इथे इक्वेशन मिळेल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2πr गॅमा, हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता पुढे काय करायचं बघा. नाऊ आता डाऊनवर्ड फोर्स कसा ॲक्ट झाला ते आपण बघूया. नाऊ द फोर्स ॲक्टिंग डाऊनवर्ड इज ड्यू टू वेट ऑफ लिक्विड.
डाऊनवर्ड खालच्या दिशेनं जो फोर्स ॲक्ट झालेला आहे तो कशामुळे झाला असणार आहे, लिक्विडचं काहीतरी वेट असल्यामुळं तो झालेला आहे. आणि त्या लिक्विड कॉलममध्ये लिक्विडच्या वेटमुळं डाऊनवर्ड फोर्स क्रिएट होईल आणि हा डाऊनवर्ड फोर्स जो असेल विच इज क्रिएटेड ड्यू टू बिकॉज ऑफ वेट ऑफ लिक्विड कॉलम विच इज मास मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आणि हा कसा काढावा लागेल, मग आपल्याला मासला मल्टिप्लाय करावं लागेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लिक्विड जे आपण घेतले त्या लिक्विडचं मास यम असं घ्यायचं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय करायचा, जी म्हणून घ्यायचा. देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू यम इंटू जी. यम इट इज मास ऑफ लिक्विड अँड जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण मास जो आहे तो लिक्विडचं मास न घेता आपण इथं काय करतोय, जे लिक्विड घेतलेलं आहे त्याचा व्हॉल्यूम घेतलेला आहे, किती व्हॉल्यूम राईज झाला आहे त्या कॅपिलरीमध्ये ती क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं मास इट इज यम इज इक्वल टू व्ही इंटू डी, वेअर व्ही इज व्हॉल्यूम अँड डी इज डेन्सिटी. म्हणून इथं इक्वेशन आपल्याला मिळेल देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू व्ही इंटू डी इंटू जी, वेअर व्ही इज व्हॉल्यूम, डी इज डेन्सिटी अँड जी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. But as we know, volume it is determined by using above experiment. Here volume is equal to pi r square h, where r is radius of capillary and h is liquid height column. Height आपण जी मोजणार आहे लिक्विड कॉलमची ती असणार आहे h, r ही रेडियस असणार आहे. त्यामुळे व्हॉल्यूम जो आपल्याला मिळणार आहे किंवा आपण जो व्हॉल्यूम मोजणार आहे तो व्हॉल्यूम काय मिळेल आपल्याला, v इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. नाव आता ही व्हीची किंमत डाऊनवर्ड फोर्सच्या इक्वेशन 2.110 मध्ये सबस्टिट्यूट करूया. डाऊनवर्ड फोर्स कसा मिळतोय बघा आपल्याला. देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इंटू डी इंटू जी. आता बघा आपल्याला आपण अपवर्ड फोर्सची व्हॅल्यू काढली, ती किती व्हॅल्यू काढली, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2 पाय आर गॅमा आणि डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू किती काढली, पाय आर स्क्वेअर एच इंटू डी इंटू जी. ॲट इक्विलिब्रियम, नाव ॲट इक्विलिब्रियम अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स अँड देअरफॉर ही जी दोन इक्वेशन्स आहेत ती दोन इक्वेशन्स लिहायचे. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय आहे, 2 पाय आर गॅमा. डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय आहे, पाय आर स्क्वेअर एच इंटू डी इंटू जी. अँड देअरफॉर ॲट इक्विलिब्रियम 2 पाय आर गॅमा इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इंटू डी इंटू जी. आपल्याला गॅमा म्हणजे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळं गॅमा बरोबर जर किंमत काढायची असेल तर तो 2 पाय आर जो इथं गॅमाला गुणिले आहे, मल्टिप्लाय आहे, तो बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर तो सबस्टिट्यूट होईल, डिवाइड होईल. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल बघा, गॅमा इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इंटू डी इंटू जी डिवायडेड बाय 2 पाय आर. यातला पायला पाय कॅन्सल होईल, आर स्क्वेअरमधला एक आर आणि छेदामध्ये असणारा आर कॅन्सल होईल आणि किंमत म्हणजे सरफेस टेन्शन जे कॅपिलरी राईज मेथडनं आपल्याला मिळणार आहे ते कसं मिळणार आहे बघा. देअरफॉर सरफेस टेन्शन इट इज डिटरमाइंड बाय युझिंग कॅपिलरी राईज मेथड अँड इट इज इक्वल टू आर एच डी जी डिवायडेड बाय 2. आर जो आहे तो आर म्हणजे रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, एच हाईट ऑफ लिक्विड कॉलम, D density of liquid, Z it is gravitational force, gravitational pull and divided by 2. By using this equation gamma is equal to R H D into Z divided by 2, we can determine the surface tension of liquid, surface tension of any liquid by using capillary rise method. If we know the values of R, H, D and G, we can calculate the surface tension. If the liquid is not perfectly wetting, जर लिक्विड परफेक्टली वेटिंग नसेल तर थीटाची व्हॅल्यू 0 असणार नाही. मग तेच इक्वेशनवरचं कसं कन्व्हर्ट होईल बघा. गॅमा इज इक्वल टू आर एच डी जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. पण कॉस थीटा इथं का आला, जर लिक्विड परफेक्टली वेटिंग नसेल तर थीटाची किंमत 0 असणार नाही. जर थीटाची किंमत 0 असेल तर कॉस 0 इज इक्वल टू 1 येतं. म्हणून थीटाची किंमत 0 नसेल तर तिथं आपल्याला इक्वेशन लिहावं लागेल गॅमा इज इक्वल टू आर एच डी जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. आता तुम्ही या डायग्राममध्ये जर बघितलं इथं दुसरी एक डायग्राम दाखवल्या बघा.
ह्या दुसऱ्या डायग्रॅममध्ये लिक्विड जे घेतलेलं आहे ते लिक्विड मर्क्युरी घेतलेलं आहे आणि मर्क्युरी हे लिक्विड घेतल्यामुळं ज्यावेळी मर्क्युरीमध्ये आपण कॅपिलरी डीप करतो, इंट्रोड्यूस करतो, बुडवतो, त्यावेळी मात्र जे लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये एंट्री करतं त्याचा हाईट ऑफ लिक्विड कॉलम काय असते, कमी असते. आणि मर्क्युरी लक्षात ठेवा काय म्हणतो मी, मर्क्युरी ऑन द कॉन्ट्ररी मर्क्युरी व्हेन वी डीप्ड कॅपिलरी into mercury the upper level of liquid in the tube is low level than the surface of other liquids and therefore we get the meniscus. That meniscus it is कॉन्व्हेक्स मिनिस्कस. म्हणजे इकडच्या डाव्या साईडच्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर मिनिस्कस आहे तो कॉन्केव्ह आहे, पण मर्क्युरी घेतलं तर मात्र आपल्याला कसा मिनिस्कस मिळतो, कॉन्व्हेक्स मिनिस्कस मिळतो. हिअर मग का मिळतो इथं, दिस इज बिकॉज कोहेजन force is greater than adhesion force and therefore there will be a depression in liquid level in capillary, depression in liquid level in capillary in case of mercury. Okay, by using the formula gamma is equal to RHDG upon 2, or if liquid is not perfectly wetting, gamma, that is surface tension, is equal to RHDG upon 2 cos theta. By using this equation we can determine surface tension of any liquid by using capillary rise method. Okay, we will stop here. Good day.